या बैठकीवरती आपले लक्ष असणारे पुढच्या बातमीकडे वळूयात। भाजपकडून विधान परिषदेमध्ये सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य दिलं जातंय। उमेदवार निवडीमध्ये प्रादेशिक समतोलासह सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जातोय। ऐनवेळीच पक्षात आलेल्या आयारामांना नो एंट्री असणार आहे। वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांचे सभागृहात इनकमिंग बघायला मिळणार आहे। भाजपकडून विधान परिषदेत सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य असल्याचं आपण बघतोय। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आहेत आपल्यासोबत। विनायक, नेमकी काय अपडेट आहे? बरोबर आहे। भाजपकडून काल जी 5 नावं उमेदवारांची जाहीर करण्यात आली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोशल इंजिनिअरिंगचा प्राधान्य जे आहे ते देण्यात आलेलं आहे। समतोल प्रादेशिक जो आहे तो समतोल राखण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केलेला आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये 3 ओबीसी, 1 मराठा, 1 अनुसूचित जाती आणि 1 खुल्या प्रवर्गातला उमेदवार जो आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेलेला आहे। सामाजिक समीकरण योग्य कसं राखता येईल हा प्रयत्न जो आहे तो भाजपने केलेला आहे। कुठेतरी ऐनवेळी जे आयाराम आलेले आहेत पक्षामध्ये स्वार्थ ठेवून जे आलेले आहेत अशांना मात्र या यादीमध्ये स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। निश्चितच विनायक, आणि याचा नेमका कसा फायदा होतोय ते पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।